जाधव यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. मनोज जाधव आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. सामन्याला आम्ही सुरुवात करतोय. पहिल्या सत्रासाठी 20 मिनिटं असतील, दुसऱ्या सत्रासाठी 20 मिनिटं असतील. इथून पुढे आपण टायमिंग सेट करणार आहोत त्याची नोंद घ्या, कारण इथून पुढे बरेचसे सामने आहेत. आज धुळवड आहे, रंगपंचमी आहे, त्या कारणाने सर्वांनाच लवकर घरी जायचं आहे आणि क्रिकेट स्पर्धा ही आपण अगदी वेळेत या ठिकाणी संपन्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही विनंती करतोय तुम्हाला 20 मिनिट दिली जातील. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडताना आपण पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला महेश आणि नॉन स्ट्राईकला प्रज्वल आहे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बॉल जमिनीला गुदगुल्या करत अजित बडे यांच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा एक दिवसाची स्पर्धा आहे. शिवतेज मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आता दुपारच्या सत्रामधल्या काही मॅचेस आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन, गुगली बॉल पाहायला मिळाला. पंचांचा इशारा होतो वाईड +1 अशा 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. त्याचबरोबर युवा उद्योजक आणि वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व अर्जुन दादा गोळे यांना विनंती आहे आपण दादा मुख्य व्यासपीठावरती या. एक चांगला बॉल, पुन्हा बॉल पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा खेळणं थोडंसं असंभ्य या बॉलरला वाटतंय, कारण ज्या पद्धतीने बॉलिंग ॲक्शन आहे, लेग स्पिन मारा, ऑफ स्पिन मारा तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल आहे. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. टीम जोरच्या माध्यमातून सूरज भातोसे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. पुढचा बॉल लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड पाठीमागे झालाय. बॉल एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. वाई तालुक्यातील नामवंत युवा उद्योजक अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके अर्जुन दादा गोळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना आपण बॅटिंग करताना त्यांचा संघ खेळताना आपण पाहणार आहोत. अगदी क्रिकेट म्हटलं की या नावाची तुम्हाला वाई तालुक्यामध्ये चर्चा करावीच लागते. ते नाव म्हणजे अर्जुन दादा गोळे आहे. स्पर्धा खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट सुरू व्हायचं तर ते टेनिस बॉल क्रिकेट वाईचं सुरू व्हायचं ती स्पर्धा म्हणजे अर्जुनदादा गोळे यांची स्पर्धा असायची. या वर्षामध्ये ती स्पर्धा खऱ्या अर्थाने झाली नाही, परंतु त्या स्पर्धेला आपण सर्वच क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी आपण मिस करत असतो. चला बॉल द्या कमिटी मेंबर्स, आपल्याला विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरती आमच्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतोय आम्ही, कारण ही संपूर्ण स्पर्धा ग्रामस्थांच्या हजेरीमध्ये ही संपूर्ण स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. बॉल तिथे पाठीमागे आहेत, प्लीज द्या. बॉलचं बॉक्स आपण त्या ठिकाणी पाठीमागे ठेवलंय. पाच बॉल आणि 5 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करताना धावली टीम बॅटिंग करते. आता यानंतर सामना होईल टीम गोळेवाडी आणि CKM बोरगाव या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा टॉस काही क्षणामध्ये आम्ही करणार आहोत. चला सामन्याला सुरुवात करतोय आपण. बॉल नसेल तर बॉल घ्या, आपल्याला विनंती आहे. आपण वेळ घालवू नका, आपल्याला विनंती आहे. शेवटचा बॉल आहे. पहिल्या षटकामध्ये आपण गुगली आणि लेग स्पिन ऑफ स्पिनचा मारा पाहायला मिळतोय. फिरकीचे जादूगार. हाफ टप्पा पडला, वेगाने बॉल गेलाय, पायावरती जाऊन आदळतोय. त्या ठिकाणी पंच सांगताय डॉट बॉल आहे का सिंगल रन आहे. 22 रुपयामध्ये एक सिंगल रन मिळताना पाहायला मिळते. षटक संपलंय का हे पाहावं लागेल. 5 बॉल आतापर्यंत झालेत, म्हणजे एक वाईड आला होता मध्ये, त्या कारणाने 5 बॉल झालेत. आमचं लक्ष आहे परिपूर्ण
स्कोरर अगदीशय तेज आहेत, स्मार्ट स्कोरर या संपूर्ण स्पर्धेला लाभलेत. समीर गोळे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, जल्लोष पहा, सेलिब्रेशन पहा. 11 खेळाडू एकत्रित आलेत. खूप चांगलं सेलिब्रेशन. ज्या वेळेस तुम्ही एकत्रित येता त्यावेळेला काही ना काही चमत्कार होतो. एकीचं बळ आपण पाहिले, विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आणि आता इथून पुढे आम्ही मुख्य व्यासपीठावरती एक विशेष सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने आपण वाई तालुका म्हटलं की एका नावाची चर्चा मात्र आपल्याला सातत्यपूर्व करावी लागते. वाई तालुक्यातील युवा उद्योजक आणि क्रिकेट वेड व्यक्तिमत्व अर्थातच आपणा सर्वांची लाडके अर्जुन दादा गोळे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. वाई तालुक्याचं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचं सुरुवात मात्र एका स्पर्धेने होत असते, एका स्पर्धेने होत असते. युवा उद्योजक अर्जुन दादा गोळे चषक ही स्पर्धा नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरुवातीला असते आणि त्या स्पर्धेचे जनक अर्थातच अर्जुन दादा गोळे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती केवळ आहे 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. पुढचे बॉलर आहेत विनायक. ओ हा फुल टॉस आणि त्या नो बॉल आहे. पंचांनी त्वरित सांगितलं नो बॉल आहे. पाठीमागे एक सिंगल आहे म्हणजे 2 धावा आहेत. नो बॉल आहे. बॉलिंग मार्फत विनय यांना पाहताय. पहिला बॉल बिमरचा नो बॉल त्यांनी टाकलाय म्हणजे हा बॉल पुन्हा त्यांना टाकावा लागेल. पुन्हा एकदा हा बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. पंच त्या ठिकाणी अगदी बारकाईने पाहतायत परंतु आपण जर पाहिलं तर धावा किती येत आहेत तर 2 धावा स्कोरबोर्डती लागल्या जात आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. 10 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आणि मॅच आता सुरू झाले. मी म्हणेन मागच्या पहिल्या षटकामध्ये धावा तितक्याशा आल्या नव्हत्या. एकत्रित विचार केला तर बॅटिंग धावली टीमला चांगली करावी लागेल. हा फटका ऑन द राईज, फटका चांगला खेळ आहे. गॅप मध्ये बॉल आहे का पाहावं लागेल. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉल सीमा रेषेच्या आतमध्ये पकडलाय. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. 11 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. खुला टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 13 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे सुरू आहे. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवतेज मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. श्री जानाई देवी चषक 2025 चा हा थरार. चांगलं क्रिकेट. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. इथे बॉल पाठीमागे निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हल्लीच्या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर स्पिन बॉलिंग जास्तीची बॅट्समनला खेळता येत नाहीये. तितकीशी प्रॅक्टिस त्या ठिकाणी स्पिन बॉलिंगवरती केली जात नाहीये. हेच कारण असावं का पाहावं लागेल. इथे हवेमध्ये बॉल स्टँड झालाय आणि प्रयत्न इथे फसलेत पहा. रात्रीची चॅटिंग नडते. तुम्ही जास्ती 12, 12:30, 2 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसलात तर तुम्हाला अशा प्रकारचे जेल पकडता येणार नाहीये. कारण मोबाईल सध्याच्या घडीला सर्वात जास्त माणसाचा वेळ कोण घेत असेल तर मोबाईल घेत असेल. झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 येत आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ. तोपर्यंत धावांची लयलूट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा. धावा मात्र आता इथे ठरवलंय टीम धावलीनी की धावा सगळ्या घ्यायच्या त्या धावून घ्यायच्या. चौकार षटकार आपल्याला मारायचे नाहीत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 17 रन 17 धावा म्हणजे चांगल्या आहेत धावा मी म्हणेन. 17 रन्स. धावली गाव आज आपण पाहतोय. सगळे युवा खेळाडू आहेत परंतु जोर टीमचा विचार केला तर बॅटिंग लाईन एक जबरदस्त आहे. टीम धावलीकडे
40+ धावा तुम्हाला स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. चला घाई करा, पंचांना विनंती आहे. यानंतर आम्ही टॉस करू. टीम गोळीवाडी आणि टीम CKM बोरगाव हा सामना आहे आणि त्याचा टॉस केला जाईल. बॉलिंग मार्क होती, कैवल्य आलाय 07 म्हणजे 7 नंबरची जर्सी परिधान केले, जी महेंद्रसिंग धोनी. जर्सी क्रमांक 7 म्हणलं की महेंद्रसिंग धोनी हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. पहिला बॉल, ओहो, बॉल हातातून सटकलाय. खराब बॉलिंग मी म्हणेन. पहिलाच बॉल बीमर आहे, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट असेल. पहिला बॉल त्या ठिकाणी फ्री हिटचा आहे, म्हणजेच आता बॅट्समन साठी मेजबानी आहे. पुढचा बॉल, हा व्हॉलीबॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीयेत. अगदी ग्रामीण भाषेमध्ये या स्ट्रोकला अंधळी स्ट्रोक म्हटलं जातं. बॉल सरळ निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पंचांच्या भूमिकेमध्ये राहुल गोळे, सध्याच्या घडीला चर्चेत असणारं नाव, आणि ते पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. लेग साईडला फ्लिक केलाय, एक सिंगल प्राप्त होईल, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. आजच्या दिवसामध्ये राहुल गोळे यांनी एक मॅच खेळली, परंतु त्या मॅच मध्ये बक्षिसांचा वर्षाव त्यांच्यावरती एवढा झालाय, जर मालतपूर टीम फायनल पर्यंत गेली तर मात्र आजच्या दिवसामधले राहुल गोळे यांचा इन्कम कमीत कमी 10 ते 15,000 असू शकतो. कारण एका मॅच मध्ये एवढे पैसे मिळालेत. फायनल पर्यंत कमीत कमी 4 मॅच खेळतील, त्यामुळे मजा येईल. पुढे मालतपूर कसं खेळणार, कशा प्रकारच्या मॅचेस होतील पाहणं अगदी गरजेचं राहील. पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल प्राप्त होते, दुसरीचा प्रयत्न. अरे हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये समजण्या पलीकडचे क्रिकेट, आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सूरज बाद होतोय, सूरज बाद झाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य जातोय. आता आदित्यला चांगली बॅटिंग करावी लागेल. जर्सी क्रमांक 45 4-5 45 नंबरची जर्सी परिधान केले त्यांनी. नवनाथ गोळे यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. नवनाथ गोळे प्लीज या. एकोणीस धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात टीम धावलीच्या. वाई तालुक्यातील हे संघ आहेत, वाई पश्चिम भाग मधील हे सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात. आज आनंदी वातावरण आहे, कारण क्रिकेटचे सामने आपण पाहतो. इथे एक सोपा झेल आणि कॅच पकडला, इथे अतिशय चांगला झेल मी म्हणे. प्रयत्न सोप्या पद्धतीने झेल घेतला. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल होतोय. जर्सी क्रमांक 3-3 अवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 19 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 षटकांची लढत आहे. टेनिस बॉल क्रिकेट सध्याच्या घडीला खेळ आपण जर पाहिला तर खूप प्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय. आणि टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजेच किंवा IPL ही म्हणू शकता तुम्ही टेनिस क्रिकेटचं. ISPL क्रिकेट, ISPL ही स्पर्धा कोण विसरेल. आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक खेळाडूंना मोठ्या रकमा मिळाल्या. टेनिस बॉल क्रिकेटमधून सुद्धा पैसे मिळतात हे आता मात्र प्रत्येक खेळाडूला माहीत पडले. त्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटमधले खेळाडू आता खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. याच वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधला एखादा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा सुद्धा खेळू शकतो. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी खेळू शकतो, येणारी सुप्रीमो ट्रॉफी खेळू शकतो. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, सातत्यपूर्व चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. कारण टेनिस बॉल क्रिकेटला आता सुवर्ण दिवस आलेत, सुगीचे दिवस आलेत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशाकडे गेले, बॅटची कडा होती त्या ठिकाणी. बॅट्समन आउट होताना पाहायला मिळतोय, फलंदाज आउट होताना पाहायला मिळतोय.
ISPL सारख्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजच्या किताबासाठी तब्बल 50 लाख रुपये राशी होती. बेस्ट बॅटर आपण जर पाहिलं, बेस्ट गोलंदाज पाहिलं तर 25 लाखाची राशी होती. म्हणजे जवळपास इंटरनॅशनल क्रिकेटला मॅच करताना टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय. मोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी आपण पाहिली, त्याही स्पर्धेमध्ये बक्षिसांची लयलूट पाहायला मिळाली. लाखोंचा त्या ठिकाणी खऱ्यानंतर लाखोंची बक्षीस आपल्याला पाहायला मिळाली. आता या स्पर्धेच्या याच महिन्याच्या एंडिंगला सुप्रीमो ट्रॉफी सुरू होते. तिथेही संजयजी पोतनीस जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून येणारी क्रिकेट स्पर्धा, तिथेही खऱ्या अर्थाने बक्षिसांची लयलूट असते. लाखोंची बक्षिसं त्या ठिकाणी लागली असतात. आणि येणाऱ्या काळामध्ये वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधला एखादा तरी खेळाडू अशा मोठ्या स्पर्धांमध्ये खेळला पाहिजे. त्यासाठी हे ग्रामीण क्रिकेट महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येक गावागावामध्ये क्रिकेट स्पर्धा होणं गरजेचं आहे. मे महिन्यामधलं क्रिकेट खूप कमी झालंय, तिकडे पुन्हा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. मुंबईमध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्हाला भरवाव्या लागतील आणि तोच प्रयत्न आज खऱ्या अर्थाने मालतपूर गावाने केलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 21 प्रफुल्ल जाधव यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. फटका ऑन द राईज, जबरदस्त खेळलाय. अजित बडे बॉलकडे पाहत राहिले. सी कॉर्नरला एक अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये अचानक आक्रमण केलं आणि पुढच्या संघाला उद्ध्वस्त केलं. धावा मिळतील 6. षटकार. सत्तावीस धावा स्कोरबोर्डती लागतात. 27 धावा. आपण चर्चा करत होतो टेनिस बॉल क्रिकेटची. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की खऱ्या अर्थाने आमच्या प्रत्येक खेळाडूला वेळ लागतं. आता तुम्ही पाहिलं तर मगाशीच आपण उल्लेख केला की 12वीची एक्झाम झाल्यानंतर एक युवा खेळाडू त्या ठिकाणी लगेच या स्पर्धेमध्ये तो उतरलाय. 10वीचे काही विद्यार्थी आता एक्झाम 17 तारखेला संपते, लगेच एक्झाम झाली की पुन्हा क्रिकेटच्या मैदानाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतील. या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर टेनिस बॉल क्रिकेट किंवा क्रिकेटने युवकांना वेड लावलंय. भारत नव्हे तर जगभरामध्ये सर्वात प्रसिद्ध खेळ कोणता असेल तर तो खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आज मालतपूर गावचं आयोजन आहे पहा, मान्यवरांची मांदियाळी. अगदी अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने मालतपूर गावावरती प्रेम करणारे प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनाला भेट देतोय, शुभेच्छा देतोय. या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक जण या मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. चला यानंतर टॉस करणार आहोत आपण. 2 मातब्बर संघांमध्ये टॉस होईल. टीम गोळेवाडी आणि टीम CKM बोरगाव या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. 28 धावा स्कोरबोर्डती लागतायत. हा फटका खेचून मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये हा फटका ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ बिगी. षटकार 6 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये फटाके फोडले जात आहेत. पहा आज धुळीवंदन आहे, रंगपंचमी आहे आणि टीम धावलीने पहिल्या 3 षटकांमध्ये कोणतेही फटाके फोडले नव्हते, परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे. या बॉलला जाऊ दिलंय, पंचांनी नजर रोखून ठेवली. फक्त सिंगल मिळेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल आहे, एक सिंगल. हो ओके, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 35 धावा स्कोरबोर्डती लागतात. 35. चला यानंतर टॉस केला जाईल. कॅप्टन या. 2 बॉल राहिलेत शेवटचे. हा फटका ऑन साइडला पायातून बॉल खेचून मारलाय. इथे सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल का? हो यस. राहुल गोळे थोडेसे लेट आलेत पण थेट आलेत, सांगतायत इट्स आउट. चला बॅट्समन लगेच चला. चला थोडीशी घाई करा. बॅट्समन लगेच पाठवा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. टीम धावली, आउट आहे, लगेच पाठवा बॅटर. चला इथून पुढे आपण टॉस करणार आहोत टीम गोळेवाडी आणि CKM बोरगाव संघांमध्ये. षटक समाप्त झालाय. ओके निलेश सर या प्लीज. शेवटचा सामना आहे जो 4 षटकांची लढत असेल आणि आपण करतोय टॉस.
चला टॉससाठी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन संघांमध्ये ही लढत आहे आणि या लढतीचा आपण टॉस करत आहोत. मालतपूर गावच्या स्पर्धेचं आयोजन आपण सर्वजण पाहत आहोत, आस्वाद घेत आहोत. श्री जानाई देवी चषक 2025चा आपण करूया पुढील मॅचचा टॉस आणि टॉसमध्ये दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघांना विनंती आपण या आपला टॉस या ठिकाणी होत आहे. गोळेवाडी विपक्ष सीकेएम बोरगाव अशी लढत आहे आणि या लढतीचा टॉस आता टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. टीम गोळेवाडी आपला कॅप्टन पाठवा, सीकेएम बोरगाव आपला संघानायक या ठिकाणी पाठवा. आपला टॉस होत आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असणार आहे. चला सीकेएम बोरगाव आणि गोळेवाडी आपण टॉससाठी या आपण टॉस करूया. दोन टीम मध्ये हा टॉस आपण करत आहोत. एका बाजूला संघ आहे गोळेवाडी, एका बाजूला संघ आहे सीकेएम बोरगाव. नाणेफेकीचा कौल आपण मालतपूर ग्रामस्थांच्या शुभास या ठिकाणी करत आहोत. आज बहुसंख्येने ग्रामस्थ या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर शांताराम यांचे आगमन, त्यांचे स्वागत. आपण कॉइन स्पिन करूया. कोण नाणेफेकीचा कौल मागणार? ओके, टीम गोळेवाडी नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल बट टेल. टीम सीकेएम बोरगाव टॉस जिंकताय. टॉस किती महत्वाचा होता? टॉस महत्त्वाचाच होता, कारण टॉसवर बॅटिंग बॉलिंग आम्हाला डिसाईड करायचं होतं. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. मालतपूर गावच्या स्पर्धेचं आयोजन आहे, त्यांचं पहिलं पर्व आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, कशा भावना आहेत? नियोजन अतिशय छान केलेलं आहे. प्रथमच त्यांनी नवी मुंबईमध्ये टुर्नामेंट भरवली आणि आम्हाला खेळायची संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगावतर्फे आम्ही ग्रामस्थ मंडळ मालतपूर यांचं हार्दिक स्वागत करतो. गोळेवाडीकडे जाऊया. अर्जुनदा, तुम्ही टॉस जिंकला असं तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पण नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायचे आहे, कोणतं टार्गेट सेट कराल? कमीत कमी आम्हाला 55-60 तरी टार्गेट द्यावं लागेल यांना. गोळेवाडीच्या आम्ही बऱ्याचशा स्पर्धा पाहत आलो, खास करून तुमची स्पर्धा यावेळेला मालतपूर गावाचं आयोजन आहे, पहिलं पर्व आहे आणि बहुसंख्येने ग्रामस्थ आज आलेले आहेत. आपल्या भावना कशा आहेत? नाही, खूप छान आयोजन आहे. असं वाटलं नाही, पण होळी आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम होईल, पण खूप पब्लिक पण जास्त आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्व लोक जास्त करून बघतात आणि आज फुरसतमध्ये त्यामुळं खूप चांगलं झालं आणि कमी वेळेत त्यांनी चांगलं आयोजन केलं. गोळेवाडी तुम्हाला आणि टीम सीकेएम बोरगाव तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे सीकेएम बोरगाव या टीमने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. गोळेवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. नाणेफेकीच्या कौलची माहिती वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सेकंड इनिंगची धावतं वार्तांकन आपण ऐकूया संतोष देसाई सरांची जुबानी. थँक्यू सो मच. आपण टॉस केलाय. सीकेएम बोरगाव संघाने टॉस जिंकला. त्यांनी त्या ठिकाणी प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सेकंड इनिंगकडे जाऊया. 37चं टार्गेट आहे. मिस्टर अजित बडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्यासोबत महेश आहेत. थर्टी 37चं टार्गेट आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला महेश आहेत, नॉन स्ट्राईकला अजित बडे आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर महेश वाडकर, मॅन फ्रॉम दावली. पहिला बॉल. किसनबीर कॉलेज वाई जे आहे त्या ठिकाणी त्या टीमचे कॅप्टन आहेत आणि आज मात्र आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहणार आहोत. 37 धावांचा बचाव करायचा आहे आणि पहिला बॉल महेश यांच्यासाठी. लेट्स प्ले. ओ, वेगवान बॉलिंग आहे. पहिला बॉल क्षणात निघून गेलाय. काही सेकंदांमध्ये बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. किसनबीर कॉलेज जे वाईमध्ये आहे, नामवंत कॉलेज आहे आणि त्याच कॉलेजचे क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत आणि ते आता मात्र बॉलिंग मार्क होती तुम्ही त्यांना पाहताय. सिद्धेश विरकर यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण देतोय जे मॅन ऑफ द मॅचचा आहे. याही बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न राहिला, शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न राहिला, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल येतोय. पहिला बॉल डॉट आला, दुसरा वाईड आला. बॉलिंग ऍक्शन चांगली आहे, वेग आहे तुमच्याकडे, परंतु नियंत्रण ठेवावं लागेल लाईन लेंथ वरती.
वेग असून कामाचा नाहीये, अचूक टप्प्यावरती बॉलिंग सुद्धा तुम्हाला करावी लागते. फुलटॉस बॉल आहे, फक्त ड्राईव्ह केला, इथे विकेट्स प्राप्त होऊ शकले असते. सेकंड अटेम्प्ट मध्ये तुम्ही बॉल पकडून तुम्हाला विकेट्स मिळत नाहीयेत. रनआउटच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल तुम्हाला कलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट हिट करणं गरजेचं असतं. न्यूझीलंड टीमच्या आपण फिल्डर फिलिप्स यांना पाहिलं, काही क्षणात त्यांनी ज्या पद्धतीने कॅचेस घेतल्या, अगदी युवराज सिंगची आठवण येते त्यांच्याकडे पाहिलं तर. आणि सध्याच्या घडीला चर्चेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाव आहे ते म्हणजे फिलिप्सचं. काय कॅच पकडली होती विराट कोहलीची पॉइंट क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं शुभमन गिलची फायनलमध्ये जी कॅच त्यांनी पकडली, त्याही कॅचची चर्चा राहिली. या बॉलला जाऊ दिलंय, कोणत्याही प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. म्हणजे अजित बडे हे सांगतायत की हा बॉल जो आहे तो हा बॉल खऱ्या अर्थाने माझ्या टप्प्यात नाहीये, त्या बॉलला मी सोडून दिलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग जुळून आलं होतं, परंतु अगदी आपण जर पाहिलं ना तर कव्हर्सला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. फटकाही चांगला होता, क्षेत्ररक्षणही चांगलं झालं, बॉलही चांगला होता. गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल वेगाने अगदी अजित बडे यांच्या बॅटवरती गेल्यानंतर क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालं कव्हर्समध्ये. पुढचा बॉल यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न समोर होता, त्या ठिकाणी बॅटची लिडिंग एज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी टी पॉइंट टॅग, प्रतिउत्तर चांगलं आहे. या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. खूप चांगली बॉलिंग. महेश वाडकर मॅन फ्रॉम दावली, एक चांगला बॉलर आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हलक्या हाताने केले, फक्त पुश केले, डायरेक्ट हिट करणं गरजेचं असेल. पहा, हे क्रिकेट तुम्हाला या प्रकारचं क्रिकेटही कधी कधी खेळावं लागतं. चांगल्या बॉलचा सन्मान करा, जो खराब बॉल आहे त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवा, यालाच तर चांगलं क्रिकेट म्हणलं जातं. आणि बॉलरचं जरा कौतुक करूया आपण सर्वांनी, या बॉलरसाठी टाळ्या वाजवूया, कारण हा बॉलर गावावरून आलाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. अजित बडे स्टार बॅट्समन आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये चांगली बॉलिंग केली. आणि आता माहिती आमच्यापर्यंत आली की जी धावली गावची संपूर्ण टीम आहे ती खास गावावरून संपूर्ण सगळे खेळाडू आलेत. क्या बात आहे. धावली टीम अच्छा, येणाऱ्या काळामध्ये हेच खेळाडू तुम्हाला चमकताना पाहायला मिळतील. खूप मोठा प्रवास ते करून आलेत, परंतु गावाला आय थिंक हे चांगले प्रॅक्टिस करत असतील. कारण तुम्ही ज्यावेळेस गावाला असता सकाळ संध्याकाळ आपल्याला तेवढं काही म्हणावंसं काम नसतं. शेतीतली कामं असतात, ती शेतीतली कामं झाली की आपण प्रॅक्टिस करू शकतो. गावातच मैदान असतं. यांनी खूप मेहनत करणं गरजेचं आहे आणि स्वतः त्या ठिकाणी टीमचे जे ज्येष्ठ खेळाडू असतील, सिनियर खेळाडू असतील, थोडंसं लक्ष दिलं धावली टीममध्ये. बरेचसे खेळाडू यंग आहेत, तरुण खेळाडू आहेत आणि त्या कारणाने ही टीम येणाऱ्या काळामध्ये चांगली बनू शकते. आता धावा किती दिल्यात तर पहिल्या षटकामध्ये केवळ धावा 3 खर्च केल्यात. संदेश बॉलिंग मार्क होती, संदेश आलेत, केवळ 3 धावा खर्च केल्यात. 34ची गरज आहे. सामना आता बॅटची कडा आहे, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी पाठीमागे सिंगल साठी बॉल जाताना पाहायला मिळतोय. 17 बॉल 33ची गरज आहे या मॅच मध्ये टीम जोरला जिंकण्यासाठी. आता जोरला जोर लावावा लागेल, ताकद लावावी लागेल. या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाल्या होत्या. संदेश आलेत बॉलिंग मार्क वरती. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, इथे पॉइंट मध्ये डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या वेगाने बॉलवरती जात आहेत, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अगोदर मन बनवलं होतं की ऑन साइडला खेळेन, परंतु बॉल ज्या पद्धतीने बॉल संदेशने पाठीमागे खेचला, त्यानंतर अजित बडेनी थोडेसे आपलं वेट पाठीमागे ट्रान्सफर केलं आणि याच बॉलला डीप पॉइंट रिझन मध्ये खेळलं होतं एका धाब्यासाठी. एक चांगला बॉल आहे. इथे गतीमध्ये परिवर्तन, सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात बॉलिंग मध्ये. अगदी आपण जर विचार केला तर 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 33 धावा. 15 बॉल 33, माफी असावी.
फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉल पुन्हा एकदा एज घेऊन पाठीमागे जातोय. कोणतीही रन मिळणार नाहीये. टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय. धावली गावचे थोडेसे प्रेक्षक आलेत आणि थोडे आहेत, परंतु टाळ्या अति जोराने वाजवतात. त्या टाळ्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हा उत्साह पाहिजे क्रिकेटमध्ये. आपल्या टीमला सपोर्ट करायचा आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते, परंतु टीम जोरचा विचार केला. बॅटिंग लाईनअप कडक आहे. अजित बडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत हा सामना जोरच्या बाजूने असेल. पुढचा बॉल लेग साइडला पंच केला. एक मिळेल, त्याच्यापेक्षा काही मिळणार नाहीये. 7 धावा स्कोरबोर्डती लागतात. 30 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये टीम जोरला. 5 बॉल झालेत म्हणजे 13 बॉल 30 धावांची गरज आहे. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आणून ठेवलाय बॉलर्सनी, टीम धावलीच्या बॉलर्सनी. खेळण्याचा प्रयत्न होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉल अति वेगाने चाललाय. संदेशनी मेसेज दिलाय टीमला की मी चांगली बॉलिंग केली. येणाऱ्या 2 बॉलरनी जर चांगली बॉलिंग केली तर कदाचित हा सामना धावली टीम जिंकू शकते. 12 बॉल 30चं समीकरण आलंय. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. कोण जिंकेल कोण हरेल यानंतर मोठी लढत आहे 2 टीम मध्ये. अगदी सीकेएम बोरगाव संघ आणि गोळेवाडी यांच्यामध्ये होणारा हा सामना असेल. 12 चेंडू 30 धावा. काय घडेल काय बिघडेल पाहूया. प्लीज आपण थोडीशी घाई करा. टीम मीटिंग घेऊ नका. हॅलो. बॉलिंग मार्गवरती विशाल आलेत. आता 12 चेंडू आणि 30 धावांचा बचाव करायचा आहे अजित बडे स्ट्राईक एंडला. आता मजा येईल या मॅच मध्ये. आता मोठे फटके तुम्हाला खेळवायचे लागतील. पहिला बॉल त्याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे वन साइडला क्षेत्ररक्षकाने चुकी केली. 1 रन कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 11 चेंडू 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टीम धावली एक पाऊल पुढे टाकते. पहा, प्रयत्न करावे लागतात. कोणतेही काम तुम्हाला सक्सेसफुल करायचं आहे त्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न धावली टीम कडून दिसत आहेत. मोठे स्ट्रोक लागू दिलेले नाहीयेत, मारू दिलेले नाहीयेत. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल. इथे पंचांकडे अपील जोरकस केली आणि पंचांनी नॉट आउट सांगितलंय, म्हणजे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 10 चेंडू 29 धावा. सामना जर आपण पाहिला तर टीम धावलीच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय की काय. ती बॉलिंग सांगते यार, कमालीची बॉलिंग आहे. चांगली बॉलिंग केले. युवा खेळाडू आहेत आणि युवांची सध्याच्या घडीला हवा आहे. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे निघून चाललाय. सिंगलनी काम चालणार नाहीये, सिंगलनी काम होणार नाहीये. अजित बडे त्या ठिकाणी सांगतायत की अरे सिंगल काढ, मला संधी दे, कारण सामना अवघड होत चाललाय. कारण आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉल झालेत, म्हणजे 9 बॉल मध्ये 28 ची गरज आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी टीम जोरला. 9 चेंडू 28 धावा. जे काही करायचंय ते या 3 बॉल वरती करायचं आहे. 20 धावांच्या आतमध्ये तुम्हाला धावसंख्या आणून ठेवावी लागेल जर शेवटच्या षटकामध्ये सामना जिंकायचा आहे तर. लेग साइडला फक्त फ्लिक केलाय. इथे धावा किती मिळतील तर एक सिंगल फक्त घेतले बॅट्समन अजित बडे यांनी. 8 चेंडू आणि 27 धावा. आठ चेंडू 27 धावा. आता इथे सामना जिंकायचा असेल तर हे 2 मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. चांगली बॉलिंग आतापर्यंत 3ही बॉलरनी केली. याही बॉलरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल.
विशाल बॉलिंग करतोय, अप्रतिम बॉलिंग करतोय. ओहो, लेग साईडला इथे बॉल पाठीमागे चाललाय का पाहावं लागेल. आता या बॉलवरती वाईड आहे. 26 ची गरज असेल इथून पुढे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. कौतुक करावं तेवढं कमी असेल टीमचं, परंतु आता अजित बडे यांना हात खोलावे लागतील. 2 षटकार जर आली या 2 बॉलवरती तर मजा येईल. हा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. अजित बडे पुलचा फटका, पॉवरफुल, ब्युटीफुल, सक्सेसफुल बॉलला केले गोल. अजित बडेंच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर. आता इथून पुढे धावांची गरज आहे 20. 7 चेंडू आणि 20 धावा. म्हणजे एक षटकार आणखी आला तर आव्हान थोडंसं सोपं होईल. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 14 धावा कराव्या लागतील, परंतु शेवटचा बॉल आहे. अजित बडे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. या बॉलला अडवलंय. कमालीचे फिल्डिंग पाहायला मिळाली समोर. यार 19 ची गरज राहील. 6 चेंडू 19 धावा. अगदी सामन्यामध्ये रंगत आले, मजा आली या सामन्यामध्ये. कारण एक षटकार खऱ्या अर्थाने जर आपण पाहिला ना तर सेकंड लास्ट बॉलवरती आला. त्या कारणाने मी म्हटलं होतं 20 पेक्षा कमी धावसंख्या जर राहिली तर खऱ्या अर्थाने संघ मात्र विजयाच्या दिशेने जोर जाऊ शकतो. आता मात्र 6 बॉल 19 धावांची गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं तर सूरज आलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे झेलची नामी संधी आणि अजित बडे आउट होत आहेत. अगदी आपण जर विचार केला तर धावली टीम ज्या पद्धतीने जल्लोष करते, क्या बात आहे. त्यांचा खेळ खऱ्या अर्थाने आज जर पाहिला तर जबरदस्त राहिलाय. अप्रतिम खेळ राहिला टीमचा धावलीचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाच चेंडू आणि 19 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. बॅटची कडा आहे. पॉइंट रिझन मध्ये हा फटका खेळलाय. सिंगल मिळेल का पाहणं गरजेचं असेल. आणि इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. अप्रतिम कामगिरी राहिली टीम धावलीची. प्रयत्न केलेत त्यांनी आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. कारण बॅटिंग मध्ये तितक्याशा धावा नव्हत्या, परंतु बॉलिंग मध्ये अप्रतिम कामगिरी. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 बॉल आणि धावांची गरज आहे. इथून पुढे जर आपण विचार केला 17 धावांची गरज आहे. 3 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील या मॅच मध्ये. ओ इथे पॉइंट रिझन मध्ये चांगली बॉलिंग. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शशी वाडकर पोलीस पाटील यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज आहे. जर टीम धावली विजय प्राप्त केला तर तुमच्यासाठी. पाठीमागे बॉल चाललाय. क्या बात आहे. धावली टीमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सुरेश पठांची एक कविता मला या ठिकाणी आठवते. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी भिंत कोणी नाही. आणि काय परफॉर्मन्स केला यार धावली टीमने. कमालीचा परफॉर्मन्स बॉलिंग मध्ये केलाय त्यांनी. हा फटका हवेमध्ये आहे. इथे झेलची नामी संधी आणि इथे कॅच पकडला. मॅच समाप्त केली. टीम धावली. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. कमालीचा परफॉर्मन्स आहे. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी गावरून आलेत. एक खेळाडू त्यांचा नाशिकहून आलाय
आणि आज इथे धावली टीमने इतिहास केलाय पहिल्या मॅच मध्ये. अगदी जोर टीमचा विचार केला, मागील स्पर्धेमध्ये त्यांनी विजय प्राप्त केला होता आणि त्या विजयी संघाला धावली टीमने खऱ्या अर्थाने इथे